नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, बिलकुल टाइमपास नका करू, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. आज जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. 2025 मधील मागील जे काही 12 महिने आहेत त्या 12 महिन्यातील महत्त्वाचे चालू घडामोडीचे इम्पॉर्टंट प्रश्न जे की येणाऱ्या सर्व प्रकारच्या एक्झाम्सला या ठिकाणी महत्त्वाचे ठरणार आहेत. 2025-26 मध्ये तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. ही जी काही सिरीज आहेत, हे जे काही व्हिडिओज आपण अपलोड करत असतो, या व्हिडिओचा तुम्हाला 100% या ठिकाणी परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. आजचा भाग हा पहिला आहे. याच्या अगोदरची सुद्धा सिरीज या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ या ठिकाणी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. ठीक आहे, बिलकुल टाइमपास नका करू, वही आणि पेन घेऊन लगेच बसा आणि एक एक प्रश्न मन लावून व्यवस्थितपणे शेवटपर्यंत लिहून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारताचे वर्तमानमधील 53वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, न्यायमूर्ती सूर्यकांत असं त्यांचं नाव आहे. 53व्या क्रमांकाचे हे या ठिकाणी भारताचे वर्तमानमधील सरन्यायाधीश या ठिकाणी बनलेले आहेत. प्रश्न महत्त्वाचा आहे, स्टार मार्क करून ठेवू शकता. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने शालेय अभ्यासक्रमामध्ये बुद्धिबळाचा समावेश केलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गोवा नावाचं राज्य आहे. त्या राज्याने काय केलेलं आहे? त्या ठिकाणच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये चेसचा, बुद्धिबळाचा या ठिकाणी समावेश केलेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 महत्त्वाचा प्रश्न आहे. जपान देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनलेल्या आहेत? 100% हा प्रश्न विचारला जाणार. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, साने ताकाची असं त्यांचं नाव आहे. फर्स्ट वुमन प्राईम मिनिस्टर बनलेले आहेत जपान देशाच्या. साने ताकाची असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच US ग्रँड प्रिक्स 2025चं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मॅक्स वर्स्टापेन असं या खेळाडूचं नाव आहे. US ग्रँड प्रिक्स 2025चं विजेतेपद या ठिकाणी त्यांनी जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, जागतिक भूक निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी पर्याय क्रमांक डी 102 क्रमांक आहे आणि 102 क्रमांक 123 देशांपैकी आहे. अव्वल कोण आहे? तर आर्मेनिया देश. सोमालिया नावाचा देश आहे, तो 123व्या क्रमांकावरती आहे आणि आपला भारत देश हा 102 क्रमांकावरती आहे. पुढचा प्रश्न, 11वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2025 कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सी फॉर चंदीगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 11व्या क्रमांकाचं आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, 2024 हा सरस्वती सन्मान कोणी प्रदान केलेला आहे? तर 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महामहोपाध्याय भद्रेश दास स्वामी यांना 2024च्या सरस्वती सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, इटालियन पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या आय एम जॉर्जिया, माय रूट्स माय प्रिन्सिपल्स या आत्मचरित्राची प्रस्तावना कोणी लिहिलेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, 8000 फुटांपेक्षा जास्त उंची असलेल्या जगातील 9 शिखरांवरती चढाई करणारा पहिला भारतीय कोण ठरलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भरत थम्मीनेनी असं त्यांचं नाव आहे. 8000 फुटांपेक्षा जास्त उंची असलेल्या जगातील 9 वेगवेगळ्या शिखरांवरती चढाई करणारा पहिला भारतीय या ठिकाणी ठरलेला आहे. जसं की तुम्हाला माहित आहे, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आपण एक चालू घडामोडीची टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. या टेस्ट सिरीजमध्ये मुबलक विद्यार्थ्यांनाच या ठिकाणी ऍडमिशन दिलं जात आहे. बरोबर, या ठिकाणी हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 96 730 58 600. जर कोणाला या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी किंवा तलाठी भरती असू द्या किंवा वेगवेगळ्या रेल्वेच्या असू द्या, बँकेच्या असू द्या, या ठिकाणी तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. चालू घडामोडी सर्व परीक्षांसाठी सेम असतात, परंतु आपले चालू घडामोडीमध्येच या ठिकाणी मार्क कटत असतात. बरोबर का नाही? तर या चालू घडामोडींची या ठिकाणी टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस करायची असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. या ठिकाणी मला हाय म्हणून मेसेज टाका. उद्या सकाळी तुम्हाला ऑटोमॅटिकली रिप्लाय भेटेल टेस्ट सिरीज कशी खरेदी करायची याची. ठीक आहे, आणि ज्यांनी
ऑलरेडी खरेदी केलेली आहे त्यांनी या ठिकाणी टेस्ट सिरीजचा प्रामाणिकपणे 100% फायदा घ्या. परत टेस्ट सिरीज देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10 लिहून घ्या. राज्य खान तयारी निर्देशांक 2025 मध्ये खनिज समृद्ध श्रेणीमध्ये कोणत्या राज्याने सर्वोच्च स्थान मिळवलेले आहे? तर पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11 एकूण वनक्षेत्राच्या बाबतीमध्ये भारताचा जागतिक क्रमांक किती आहे? तर आपल्या भारताचा या ठिकाणी ग्लोबली 9वा क्रमांक आहे. कशाच्या बाबतीमध्ये? एकूण वनक्षेत्राच्या बाबतीमध्ये. पुढचा प्रश्न 2025 ची पूर्व आशिया शिखर परिषद कोठे आयोजित केली जाणार आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मलेशिया या ठिकाणी 2025 ची पूर्व आशिया शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 13 उन्मेषा आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवाची 3री आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आलेली होती? 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पटना बिहार या ठिकाणी उन्मेषा आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवाची 3री आवृत्तीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न 2024चा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सोनू निगम यांना या ठिकाणी 2024च्या राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न कोण पहिला हात नसलेला जागतिक पॅरा तिरंदाजी विजेता या ठिकाणी बनलेला आहे? 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपला भारतीय प्लेयर शीतल देवी या ठिकाणी हात नसलेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी विजेतेपद या ठिकाणी त्यांनी जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न 2025च्या आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 16व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 128वा क्रमांक आहे. लक्षात घ्या याच आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये या ठिकाणी अव्वल स्थानी आलेले आहेत सिंगापूर आणि बॉटमला आहेत उत्तर कोरिया. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला 5 प्रश्न विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. मी सुद्धा या ठिकाणी पाहणार आहे. हा विद्यार्थी ही विद्यार्थिनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात. पुढचा प्रश्न ड्रोन कवच सराव कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला होता? 17व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अरुणाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत ड्रोन कवच सराव आयोजित करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न 2025 वर्षाचं जगातील सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून कोणाला घोषित करण्यात आलं आहे? तर ब्लेड जी की स्लोवेनिया नावाच्या देशामध्ये स्थित आहे याला या ठिकाणी वर्ल्ड्स बेस्ट टुरिझम विलेज म्हणून या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 19 लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांनी कोणत्या संस्थेचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी एनसीसीचे या ठिकाणी नवीन डायरेक्टर जनरल पदी लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. एनसीसी फुल फॉर्म आहे नॅशनल कॅडेट कॉर्प्स, स्थापना झाली 16 जुलै 1948 ला. पुढचा प्रश्न युनेस्कोचे पुढील महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी खालेद अल अनानी असं त्यांचं नाव आहे. युनेस्कोचे पुढील महासंचालक म्हणून त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न 2025च्या साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते लाजलो क्रॅस्नहोरकाई हे कोणत्या देशाचे व्यक्ती आहेत? तर पर्याय क्रमांक डी हंगरीचे ते व्यक्ती आहेत. पुढचा प्रश्न कोणत्या संघाने इराणी कप 2025-26चं विजेतेपद जिंकलेलं आहे? 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विदर्भाने या ठिकाणी इराणी चषक 2025-26चं विजेतेपद जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न भारतातील कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये हिमबिबट्यांच्या संपूर्ण लोकसंख्येचा अंदाज घेणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे? 23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हिमाचल प्रदेश. लक्षात घ्या एच फॉर हिमबिबट्या एच फॉर हिमाचल प्रदेश असं या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न श्रद्धांजली योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे? तर पर्याय क्रमांक ए फॉर आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न अलीकडेच बन्नी महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला महोत्सव आहे? तर पर्याय क्रमांक डी आंध्र प्रदेश या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी दरवर्षी बन्नी महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न अलीकडेच 2025चा शस्त्र रामानुजन पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी डॉक्टर अलेक्झांडर स्मिथ यांना 2025च्या शस्त्र रामानुजन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न पुस्तक आहे द
विल शूट यू मॅम या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर पर्याय क्रमांक बी हरिंदर बवेजा असं त्यांचं नाव आहे. दन आहे दे विल शूट यू मॅम असं या पुस्तकाचं नाव आहे. पुढचा प्रश्न 62व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद 2025चं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए पी इनियन असं त्याचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी 62व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद 2025चं विजेतेपद या ठिकाणी जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न कोंकण 2025 हा जो काही सराव आहे तो कोणत्या दोन देशांमधील द्विपक्षीय नौदल सराव आहे? तर पर्याय क्रमांक डी भारत आणि युके या दोन देशांमधील द्विपक्षीय नौदल सराव आहे. कोणता? कोंकण 2025. पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने ऑटो ड्रायव्हरला सेवालो योजना सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या राज्याने ऑटो ड्रायव्हरला सेवालो योजना नावाची योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव कोणत्या व्यक्तीच्या नावावरती ठेवले जाणार आहे? तर पर्याय क्रमांक डी लोकनेते डी.बी. पाटील असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न 2025 सालासाठी भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणाला देण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी जॉन एम मार्टिनिस असं त्यांचं नाव आहे. 2025 साठीचा भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. लक्षात घ्या भौतिक शास्त्रामध्ये विचारण्यात आलं आहे. तर पर्याय क्रमांक डी ऑल ऑफ दी अबो हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए जॉन क्लार्क, पर्याय क्रमांक बी मिशेल एच डेओरेट आणि पर्याय क्रमांक सी जॉन एम मार्टिनिस या तिघांनाही देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 33वा 2025चा वैद्यक शास्त्रातील नोबेल पारितोषिक पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे संयुक्तपणे? 33 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी परत एकदा वरील सर्व. पर्याय क्रमांक ए शिमोन साकागुची, पर्याय क्रमांक बी मेरी ई ब्रँको आणि पर्याय क्रमांक सी फ्रेड रॅम्सडेल या तिघांना या ठिकाणी वैद्यक शास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न नवी दिल्ली येथे झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर भारताने एकूण 22 पदके जिंकली आहेत. ज्याच्यामध्ये 6 सुवर्ण पदक आहेत, 9 रौप्य पदक आहेत आणि 7 कांस्य पदक आहेत. 6 आणि 9 15, 15 आणि 7 22. ठीक आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 35वा विकसित भारत बिल्डॅथॉन 2025 चे ब्रँड अँबॅसेडर कोण झालेले आहेत? 35 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शुभांशु शुक्ला. पुढचा प्रश्न अलायन्स 8व्या आंतरराष्ट्रीय सौर परिषदेचे आयोजन कोणता देश करणार आहे? म्हणजेच काय 8व्या सोलार अलायन्स बरोबर की नाही त्याचं या ठिकाणी आयोजन कोण करणार आहे? तर पर्याय क्रमांक सी आपला भारत देश करणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 37 नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या 2023 या वर्षासाठी भारतातील सर्वात सुरक्षित शहर कोणते ठरलेलं आहे? 37 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कोलकाता हे या ठिकाणी शहर सर्वात सुरक्षित शहर ठरलेलं आहे. पुढचा प्रश्न अबव अँड बियॉन्ड नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए राममोहन आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 39 भारतातील पहिली चित्ता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये सुरू झालेली आहे? तर पर्याय क्रमांक डी कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये. पुढचा प्रश्न मेरा हौ चोंगबा हा उत्सव कोणत्या राज्यामध्ये सुरू केला जातो? तर 40 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मणिपूर राज्याच्या अंतर्गत मेरा हौ चोंगबा नावाचा उत्सव या ठिकाणी साजरा केला जात असतो. प्रश्न महत्त्वाचा आहे विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आता या ठिकाणी तुमच्यासाठी जे काही शेवटचे 5 प्रश्न आहेत जे की तुमच्यासाठी आहेत ज्याचा प्रयत्न करायचा आहे कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा. पहिला प्रश्न हवाई दलाच्या शक्ती 2025 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? सागरी सराव जिमॅक्स 25 मध्ये कोणकोणत्या दरम्यानचा हा सराव आहे? सुलतान ऑफ जोहर कप 2025चं विजेतेपद कोणी जिंकलं आहे? G20ची 2025 मधील शिखर परिषद कोणत्या देशामध्ये झाली? आणि शीतल देवी ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचे प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्यासाठी. ठीक आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं मागचे जे काही लेटेस्ट 12 महिने आहेत त्याच्यामध्ये परीक्षेला दृष्टिकोनातून असलेले महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न त्याच्यावरती रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा. आणि ही जी काही 7.5ची आपली सिरीज आहे याच्यामध्ये पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरची घ्यायचा याच्यासाठी देखील नक्की कमेंट करा. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद. तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस, 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस,
गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस. 3 डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस. 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस. 5 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस. 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस. 7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस. 9 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस. 10 डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी. 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस. 14 डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस. 16 डिसेंबरला विजय दिवस. 18 डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याकांचा हक्क दिवस. 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस. 20 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस. 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस. 23 डिसेंबरला किसान दिवस. 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि 25 डिसेंबरला भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो. क्लिअर? नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 5 नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरु नानक जयंती. 7 नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस, महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून. 8 नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस. 9 नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस. 10 नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस. 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस. 12 नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस. 13 नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस. 14 नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस, भारतामध्ये बालदिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस. 15 नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती. 16 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस. 17 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस. 19 नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस. 20 नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस. 21 नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस. 25 नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 26 नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि 28 नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी. क्लिअर? ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस. त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी 6 ऑक्टोबरला आहे. 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस. 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्यांचे दिवस. 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस. 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस. 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे. सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा. 2 सप्टेंबर जागतिक नारळ दिवस. 4 सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस. 5 सप्टेंबर शिक्षक दिवस. 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस. 10 सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस. 11 सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस. 14 सप्टेंबर हिंदी दिवस. 15 सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस. 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस. 18 सप्टेंबर जागतिक बांबू दिवस. 21 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस. 22 सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस. 26 सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस. 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस.
28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी 28 सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिवस. ठीक आहे. ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑगस्टला बरेच दिवस असतात, जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे यांची जयंती, वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह, 6 ऑगस्टला हिरोशिमा दिवस, 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस, 8 ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस, 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस, 10 ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस, 12 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस, 13 ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस, 15 ऑगस्ट 2025ला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 79व्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस, 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस, 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. क्लिअर.